वळ्या पुढच्या बातमीकडे. आई ओबीसी असेल तर ती जात मुलांना सुद्धा लावा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. ही सरसकट मागणी त्यांनी केलेली आहे. जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतायत अशी टीका यावेळी भुजबळांनी केली. एससी आणि एसटी आरक्षणामध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि या मागणीवर अभ्यास करावा लागेल असंही भुजबळ म्हणाले. जर आमचे आणि विदर्भाचे रोटीबिटी व्यवहार आहेत, पश्चिम महाराष्ट्र आमचे रोटीबिटी व्यवहार आहेत, तर आई ज्यावेळेस तिकडची केली जाते, मुलगी केली जाते, त्यावेळेस तिकडं त्यांच्याला कुणबी प्रमाणपत्र आहेत. इकडे आल्याच्या नंतर तिच्याच मुलाला ते लागू होत नाही. काय वाईट मागणी? रक्ताचं नातं याच्यापेक्षा काय असू शकतं? आईच्या मुलाला तिला असलेल्या आरक्षणाचा फायदा व्हावा, सगळ्यांना होतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक 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 वाढतच जातात. हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे. मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत.